आज रमेश सरांचा केला आम्ही फोटोशूट आणि एक कॅमेरामॅन बाहेरून बोलायला होता बरं का, सांगतो तुम्हाला शेवट 8:30 वाजून गेले भाऊ आणि इथे नाश्ता तयार नाही आणि मला ड्युटीवर जायचंय म्हणलं. वा बेटे, मग काय जिसका कोई नाही होता ना भाऊ उसकी चाय की टपरी होती, मग इथं चहा मारली आहे. मॉर्निंगला जर माझी पोटपूजा नाही झाली ना भाऊ माझी काम करायची इच्छाच राहत नाही बरं का. ज्याला नाही पोट तो बी काढतो तसा विषय नाही बरं का आपला. त्यामुळे 4 समोसे पॅक करून घेतले. आयटी मध्ये आल्यानंतर भाऊ माझं मन तन एकदम प्रसन्न होऊन जातो भाऊ. आपल्या आयडीची ग्रोथ भाऊ पाहिजे तशी होती, त्यामुळे तुमच्या मनापासून आभार. रमेश सर मला घेऊन आले डॉग दाखवण्यासाठी बरं का, आणि मला काय माहिती डॉग एवढे क्यूट आहे. त्या पप्पींची मदर आहे भाऊ माझ्याकडे पाहत होते बरं का, पण फादर काय दिसले नाही मला तिथं. खालून वरती आणि वरतून खाली हेच चालतं माझं दिवसभर. काय सांगू तुम्हाला. फूल है गुलाब का उसको सूखने मत देना, पण हात पिवळा फूल है भाऊ. अभी मैं जा रहा था मेरे बिछड़े हुए यारों को मिलने. मग काय मी 2 पांडवांना भेटायला जात होतो आणि ते दोन्ही पांडव होते खाली. मग काय मी क्लिप शूट करत होतो आणि डायरेक्ट सागर भाऊचा क्रिएटर जागावून गेला भाऊ इथं. आता जायचं होतं मला टेरेसला, काही काम चालू होतं माझं. इथं आल्यानंतर डायरेक्ट गौडीचा आणि गणित डायरेक्ट युद्ध चालू होतं बरं का दणकेबाज. मी आल्यानंतर डवरे भट्टा मारणार नाही कधी होणार नाही बरं का. जिंदगी की मजा बोर्ड डायरेक्ट होऊन शकण्यामध्ये बरं का. आता वाजले होते 1, त्यामुळे मी विचार करत होता का जेवण करायला त्याला जायचं म्हटलं. आज काही टिफिन आणलेलं नव्हता मी, त्यामुळे कुरकुऱ्यांवर दिवस काढला. काम करता करता एन्जॉय कसा करायचा हे आमच्याकडे शिकायचं बरं का तुम्ही. हाऊसकीपिंग कडे ना हा पूर्ण एरिया मला क्लीन करून घ्यायचा होता बरं का. आज आम्हाला भाऊ रमेश सरांचा फोटोशूट करायचा होता बरं का. मग काय सरांनी बोलवलं मला. माझ्याकडे बघून माझे मित्र हसत होते बरं का, त्यामुळे म्हणलं निघा रे तुम्ही लवकर. आता मारतोय मी कल्टी, तिथपर्यंत घ्या तुम्ही फॉलो करून, नाहीतर मला सोडून चालले जातील ते.